मोठी बातमी आहे, धक्कादायक अशी बातमी आहे बीडमधील गेवराई शहर गोळीबाराच्या घटनेने हादरलेलं आहे। शहरामध्ये एका महिलेवर अज्ञातांनी गोळीबार केलाय। बीडच्या गेवराईमध्ये दिवसा ढवळ्या तरुणीवर गोळीबार करण्यात आला आहे। छातीत गोळी लागल्यामुळे तरुणी गंभीर जखमी झाली आहे। तर गोळीबाराच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी दखल घेतल्याची माहिती आहे आणि पोलिसांवर याविषयी गंभीर स्वरूपाचे आरोप केले जातात। दरम्यान त्या तरुणीला कुठेही गोळी लागलेली आहे त्याची दृश्य एक्सरे मध्ये जेव्हा ही कैद झालेली आहे ते गोळीचं होल ते सुद्धा आपण बघू शकतोय। तर बीड मध्ये हा गोळीबार झाला आहे का तरुणीवर दिवसा ढवळ्या काही अज्ञातांनी गोळीबार केल्याची माहिती समोर येते आणि त्यानंतर बीडचं गेवराई शहर हे हादरलेलं आहे। आम्ही दोघी गेलतो म्हणजे आलतो आम्ही मग ती काय केलं त्यांनी दोघं तिघ जण होते तो पण तोंडात बांधून होते। एक जाड होता आणि लुकडाले 2-3 जण होते बरं का। मी एका गल्लीला पळाले ती एका गल्लीला पळाले। मग तिला काही पळता आलं नाही ती पडली रस्त्यावरच। मग ठोकून आलो मी आले मग तिने फोन करून मला बोलले कुठं पडली कोणतं गाव गेवराईला। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहे। सुरेश, काय सांगाल? एका महिलेला गोळी लागलेली आहे मात्र पोलिसांनी उशिरा दखल घेतली असा एक आरोप केला जातोय। नेमकं यामागचं कारण काय असू शकतं आणि त्या मुलीची स्थिती सध्या कशी आहे? गेवराई शहरातील ही धक्कादायक घटना आहे। काल या दोन मैत्रिणी एक सोबत खरेदीसाठी आलेल्या होत्या आणि त्यावेळेस त्यांना मारहाण करण्यासाठी दोघं तिघजण कपडे बांधून आलेले होते अशा पद्धतीने त्यांनी जबाबात देखील म्हटलेलं आहे। मात्र एकंदरीत जर बघितलं तर गोळीबार केल्यानंतर सगळे ते पळून गेले आणि ज्यावेळेस तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर एक्सरे मध्ये सुद्धा गोळी असल्याचं दिसून येते। मात्र कालची घटना आहे शहरामध्ये घडलेली घटना आहे। मात्र या प्रकरणामध्ये आज पोलीस आता त्या महिलेचा जबाब घेण्यासाठी संभाजीनगरला गेलेले आहेत। पुढील उपचारासाठी संभाजीनगरला दाखल करण्यात आलेला आहे। बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार केल्यानंतर ती गोळी छातीमधून बाहेर काढण्याच्या अनुषंगाने इतर शस्त्रक्रिया करता येणार नाही म्हणून संभाजीनगरला पाठवण्यात आले। मात्र पोलिसांना शहरामध्ये भर वस्तीमध्ये अशा पद्धतीने गोळीबाराची घटना घडल्यानंतर पोलिसांना का माहिती झालं नाही असा देखील सवाल उपस्थित केला जातोय। एकंदरीत आता त्यांचा जबाब घेतला जाईल आणि त्यानंतर हे मारेकरी कोण होते त्या संदर्भातील सीसीटीव्ही काही मिळत आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकंदरीत पोलिसांनी कालच या संदर्भामध्ये कारवाई करणं अपेक्षित होतं। ज्यावेळेस जिल्हा रुग्णालयामध्ये ऍडमिट केलं गेलं उपचार केला गेला आणि उपचार केल्यानंतर आता त्यांना पुढील उपचारासाठी हलवलं असताना संभाजीनगरला जाऊन आता त्या ठिकाणी पोलीस हे जबाब घेणार आहेत। त्यामुळे एकंदरीत पोलिसांची जी कार्यप्रणाली आहे त्याच्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। मात्र सध्या जी गेवराई पोलीस ठाण्याची जी टीम आहे ती जबाब घेण्यासाठी गेलेली आहे। जबाब घेतल्यानंतर जे आरोपी आहेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल आणि पोलीस साहजिकच मोक्याचं ठिकाण आहे मार्केटचं ठिकाण आहे त्या ठिकाणी असलेले जे सीसीटीव्ही आहेत त्यामधून देखील आरोपी कोण होते याचा शोध घेतील। बरोबर आहे, शोध तर घेतील मात्र एक दिवसानंतर दखल घेतल्याचा आरोप होतोय। आणि सुरेश, आपण हे एक्सरे बघतोय त्याच्यामध्ये गोळी छातीवर लागल्याचं दिसतंय। नेमक्या किती गोळ्या झाडण्यात आल्या होत्या आणि त्या मुलीची स्थिती सध्या कशी आहे? त्या जी पीडित आहे त्या पीडितेच्या मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस ती एका दुसऱ्या गल्लीतून पळत असताना पाठीमागून गोळी झाली। सुरेश, थोडंसं थांबवते मी। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। अंजली दमानी, ताई, आपण बघतोय बीड मध्ये आधी तर एका सरपंचाची हत्या झाली, महादेव मुंडे यांची हत्या झाली आणि आता एका तरुणीवर दिवसा ढवळ्या गोळीबार करण्यात आलाय। मला तर आता ऐकून खरंच धक्का बसला की आता ही गेवराई तालुक्यातली घटना आहे असं कळतंय। आताच्या घटनेला ती जी गोळी झाडली गेली तो कोण व्यक्ती होता, त्याचे जे लायसन्स्ड गन होती लायसन्स नव्हती, या सगळ्या गोष्टी आता बघायला लागणार आहेत। पण मला वाईट एवढ्या गोष्टीचं वाटतं की यांची दहशत संपत कशी आणि कारवाई करायला प्रत्येक वेळेस एवढा वेळ का लागतो। आताच्या घटनेला पण पोलिसांना याची काहीच माहिती नव्हती असं जे कळतंय ते अतिशय धक्कादायक आहे। आणि मला तर तीच भीती वाटते आता त्या बाईंना एक्सरे मध्ये ती गोळी दिसतेय असं सांगितलं जात आहे। पण वाईट वाटतं हे सगळं की आपण अजूनही कुठच्या दिशेने जातोय आणि काय ते दहशतवाद कधी संपणार बीड मधला परमेश्वराला माहिती। पण मी आता ही सगळी माहिती एसपींशी बोलून सगळी माहिती घेते, डिटेल माहिती घेऊन मग मी नक्कीच त्याच्यावर बाकीची प्रतिक्रिया नक्की देईल। अंजली ताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर ही दहशत कधी संपणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे का तरुणीवर आता दिवसा ढवळ्या गोळीबार करण्यात आला आहे त्यामुळे बीडमध्ये नेमकं काय चाललंय असा सवाल उपस्थित होतोय। तर बीडमध्येच याआधी एका सरपंचाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती, महादेव मुंडे यांची ही हत्या त्याच्या आधी झाली होती आणि आता एका तरुणीवर हा गोळीबार। पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडे। सुरेश, काय सांगाल? पोलिसांकडून कशा पद्धतीने आता कारवाई केली जाते आणि दुसरं म्हणजे किती गोळ्या झाडल्या गेल्या होत्या, कोणी झाडल्या होत्या याविषयी काही माहिती मिळू शकली आहे का?
जे पीडित आहे त्याच्या मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार ती गल्लीमधून पळत असताना गोळी झाडली गेली आणि खाली पडल्यानंतर तिला दवाखान्यात उचलून आणलं गेलं। त्यावेळेस नेमकं किती गोळ्या झाडल्या गेल्या या संदर्भात अद्यापर्यंत माहिती मिळू शकली नाही। मात्र या पीडितेचा आणि तिच्यासोबतच्या मैत्रिणीचा जॉब घेतल्यानंतर नेमकी काय घडली होती ही वस्तुस्थिती समोर येईल। आपल्याकडे जी बाईट आहे बाईटमध्ये देखील ती महिला बोलत असताना सांगते की आम्हाला अशा पद्धतीने मारण्यासाठी ते व्यक्ती आलेले होते। मात्र या प्रकरणामध्ये आज पोलिसांनी आता जॉबासाठी टीम जी आहे ती संभाजीनगरला गेलेली आहे। त्या प्रकरणाच्या अनुषंगानं काही नवीन माहिती मिळते का हे देखील पोलिसांकडून शोधण्याचा प्रयत्न केला जातो। मात्र यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने डिले झाला, कारण मार्केटमध्ये अशा पद्धतीने गोळीबाराची घटना घडते आणि त्या प्रकरणामध्ये पोलीस एका दिवसानंतर उशिरा हे करतात, त्यावरून देखील पोलिसांवरती प्रश्नचिन्ह बरोबर आहे सुरेश। त्याच्यामुळे आता यामागे नेमकं काय स्पष्टीकरण पोलिसांकडून दिलं जातं ते बघावं लागेल। आणि त्याचबरोबर हा गोळीबार करण्याची हिंमत त्या लोकांमध्ये कशी काय आली, बाजारामध्ये मार्केटमध्ये खुलेआम दिवसा ढवळ्या हा गोळीबार ते कसा काय करू शकले, हा एक सवाल आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। उपमुख्यमंत्री अजित पवार रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत। दादा अनेकदा बैतागतात, संतापतात, पण कधी कधी त्यांचा दिलखुला स्वभावही पाहायला मिळतो। एकदा का दादा खुलले की हास्याची कारंजी उडवून देतात। ट्रॅफिक जाऊ दे ना, गाड्या जाऊ दे ना, सगळं करायचंय। जादूची काढणी नाही माझ्याकडे, पण मी सहकार्य करा, मी सहकार्य करेन। चालू झाले मी आपला जातो 2 मिनिटं थांबा ना त्यांचा। त्याच्या आधी काहीच केलं नाही ना, आता करायला निघालोय सगळ्यात मोठं महाराज आपलं वाटोळं झालं। आपली इंजवडीची सगळे IT पार्क चाललं बाहेर जात, माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाही। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्पष्ट वक्ता आणि मोकळं ढाकळं व्यक्तिमत्व। कोणताही आडपडदा न ठेवता थेट बोलून मोकळं होणारा नेता। सरत्या आठवड्यात अजितदादांनी पिंपरी चिंचवडच्या चाकणमधील विकास कामांची पाहणी केली। यावेळी त्यांच्या तडाख्यातून अधिकारी सुटले नाहीत। ते त्या गाड्याच्या मध्ये थांबतात, ते सगळं आपलं ट्रॅफिक थांबवतात, तेव्हा ते ट्रॅफिक थांबलं चोपे असं नाही ना। मूर्खासारख्या गाड्यामध्ये काय रस्त्यात उभ्या करतात माहिती, लेफ्टनं फ्री होईल हे केल्यामुळे। ट्रॅफिक जाऊ दे ना, गाड्या जाऊ दे ना। काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी हिंजवडीचा दौरा केला होता। यावेळी हिंजवडीत रस्त्याच्या दुरावस्थेवरून अजितदादांनी IT पार्क राज्याबाहेर चाललं असं सांगत संताप व्यक्त केला होता। काय सगळं आपलं वाटोळं झालं, आपली हिंजवडीची सगळे IT पार्क चाललं बाहेर जात, माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाही। बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतो, त्याच्यामुळेच बघतोय। मला कळत नाही, माझी लोक नाही, परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही। आम्ही कुठे तुम्हाला दादा बीड जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामांची पाहणी करत असतानाच काही नागरिकांनी दादांना रस्त्याच्या रखडलेल्या कामाविषयी प्रश्न विचारला आणि मग अजितदादांचा पारा चढला। त्यांनी थेट बीडचं पालकमंत्री पद सोडण्याचा इशारा दिला। बीडकरांनो, ह्याच्या आधी कुणी लक्ष दिलं नाही, आता पालकमंत्री म्हणून लक्ष देतोय, पैसे आणतोय, जरा मदत करा, लगेच रस्ता करणार, सगळं करायचंय। जादूची काढणी नाही माझ्याकडे, पण मी सहकार्य करा, मी सहकार्य करेन। चालू झाले मी आपला जातो 2 मिनिटं थांबा ना त्यांचा। त्याच्या आधी काहीच केलं नाही ना, आता करायला निघालोय सगळ्यात मोठं महाराज। पिंपरी शहरातील वृक्षतोडीची भर सभेत माहिती देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचं बोलणं ऐकून अजित पवार पार वैतागलेच। मग दादांनी थेट पुण्याच्या पालकमंत्री पदाविषयी उद्विग्नता बोलून दाखवली। पालकमंत्री वृक्षतोड थांबवावी अशी पालकमंत्री म्हणून आपल्याला विनंती आहे आमची। हे सगळं ऐकलं ना, कुठनं या पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटायला लागलं। जे ते उठतंय ते मला उपदेशच करायला लागतंय, सगळा मागता मीच घेतलेला आहे, यांनी नुसतं उपदेश करायचा आहे। ठीक आहे, धन्यवाद। बीड असो वा चाकण की पिंपरी चिंचवड, भाषणात व्यत्यय आला की अजितदादा हमखास चिडतात। एवढं सगळं काल तिथं 4:30ला उठून कामं केलं, आज इथं 4:30ला आलो आणि तुलाच कळतंय, आणि आम्ही बिल्डोक आहे, आम्ही पण 8 वेळा जोडून आलो। पण
दादा केवळ शिगरगुपी आहेत का? तर असंही नाही. कधी कधी कार्यकर्त्याला अजितदादा आपुलकीचा सल्लाही देतात. चांगली घरं घ्या, चांगली घरं बांधा, त्याच्यातनं चांगला संसार करा, निर्व्यसनी राहा. नाहीतर उगीच संध्याकाळ झाली की चालला चंद्रावर. ब्रह्मदेव आला तरी मग तुम्ही सुधारणार नाही. आम्ही तर आलो तर नाहीच नाही, पण ती आला ना वरनं तरी ती काही करू शकणार नाही. आता हेच पहा, चाकण दौऱ्यावर असताना अजित पवारांनी आपल्या हटके अंदाजात हॉटेल चालकांना सल्ला दिला. मी आपला वेळ घेत नाही. थोडासा हनुमंतरावनी मला जरा वर दादा बसा, थोडासा नाश्ता पाणी करा, परंतु आज खरोखरच वेळ नाहीये. परत कधीतरी जेवायला येईल त्यावेळेस माझं बिल घेऊन नका. माझं जेवण राहिले बाकी असतं समजा, मित्रांनो गमतीत कामात जाऊ द्या. परंतु मला आमच्या हनुमंतरावांना पण सांगायचं, मंदाताई तुम्हाला पण सांगायचंय, तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असला तरी राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा, धंद्याच्या ठिकाणी व्यावसायिक दृष्टिकोन घेऊ. कार्यकर्त्यांना आपुलकीचा सल्ला देणारे अजित पवार जाहीर कानपिचक्या द्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत. बाबा कोण चुकतंय? कोणी मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. अजिबात कुणाचे लाड केले जाणार नाही. कुणी आका असू नाही तर फाका असू, आम्हाला काही घेणं देणं नाही. हे चालणार नाही. कायदा, नियम, घटना, संविधान सगळ्याला सारखं. तो अजित पवार असेल किंवा तो शेवटचा दारूचा माणूस असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. दोस्त हो, दादांचा रंगच न्यारा, स्टाईल बी न्यारी. दादा कधी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारावत फैलावर घेतात, तर कधी आपल्या ग्रामीण भाषेच्या लहेजात कार्यकर्त्यांची शाळा घेतात. त्यामुळे दादांच्या हटके स्टाईलची कायम चर्चा सुरूच असते, आहे की नाही? ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.